गोव्याचं नेतृत्व, गोव्याचे भाई आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल। पण त्यापूर्वी ज्या गोवेकरांवरती त्यांनी प्रेम केलं, गोवेकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं, त्यांना एक अखेरचं दर्शन व्हावं या अनुषंगाने आता कला अकादमीत मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव हे 4 वाजेपर्यंत तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यापूर्वीची सगळी लगबग आपण बघतोय। आपण जाणार आहोत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारे आपल्यासोबत आहेत। माधव भांडारेजी, थोड्यापूर्वी बोलताना आपण म्हणाला 2012च्या निवडणुकीचा विषय निघाला होता। बऱ्याच वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे काही प्रसंग येतात जसं की काही गट निर्माण होतात, मतभेद निर्माण होतात। अशा वेळी तिथल्या नेतृत्वाला लगेच तिथे त्वरित त्या पातळीवर निर्णय घेणं आवश्यक असतं। असा एखादा त्या कालावधीतला प्रसंग आपल्याला आठवतो जो खरं तर एक राजकारणी म्हणूनही आपल्याला तो शिकायला मिळाला, अरे नाही हे फारच सुरेख आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे? त्यावेळेला गोव्यातल्या 2-3 छोट्या शहरांमध्ये मुस्लिम बांधवांच्या दफनभूमींचा विषय चालू होता। वस्ती असून दफनभूमी नाही अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे 20-20, 30-30 किलोमीटर लांब शव घेऊन जावं लागत असे आणि तो विषय बरीच वर्ष चालू होता। जवळजवळ एक 7-8 वर्ष त्या विषयावरती आंदोलन प्रयत्न सगळे चालू होते, परंतु त्या विषयाला काही चालना मिळत नव्हती, गती मिळत नव्हती। आणि निवडणुकीच्या तोंडावर असे विषय अधिक उग्र बनतात, त्याला धार येते, टोक येतं आणि स्वाभाविक असतं की निवडणुकीच्या निमित्ताने निदान आपल्या खऱ्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकेल अशी एक आशा, अपेक्षा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना असते। तसंच तिथेही घडत होतं। तो विषय संघर्षाचा होणार असं चित्र दिसायला लागलं होतं आणि माझ्याकडे ज्या भागाची जबाबदारी होती त्याच भागात तो विषय होता। माझ्याशी सगळ्या चर्चा झाल्या होत्या, परंतु शेवटचं उत्तर सापडत नव्हतं। त्यामुळे मग आम्ही भाईनी भेटायचं ठरलं। आम्ही रात्री जवळजवळ 12:30-1 वाजता, गोव्यात रात्री 12:30-1 वाजता भेटणं हीच आधी एक अभूतपूर्व घटना असते। पण आम्ही 12:30-1 वाजता भेटलो आणि एक 10 मिनिटांमध्ये भाईनी त्या विषयावरचं उत्तर काढलं, संबंधित लोकांना बोलावून घेतलं, त्यांना समजावून सांगितलं आणि तो विषय इतक्या सहजगत्या सुटला की जे अत्यंत हमरीतुमरीवर आलेले समूह होते ते सगळे दुसऱ्या दिवशी अत्यंत समाधानाने आमच्याबरोबर होते। आणि गोव्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची घटना घडली होती की त्यांचे हक्क मान्य केले, त्यांच्या त्यासाठी व्यवस्था करण्याची एक तयारी दाखवली, हे पहिल्यांदा घडलं होतं। खरं माधव सर, हेच वेगळे पण होतं त्यांचं म्हणून आज अख्खा देश हळहळलेला आहे। फक्त गोवा नव्हे, फक्त पणजी नव्हे तर अख्खा देश हळहळलेला आहे। माधव सर, धन्यवाद, आपण या सगळ्या भावना आमच्या सोबत शेअर केल्यात त्याबद्दल। आपण बघतोय आत्ता जी दृश्य आहेत ती मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेची आहेत। भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि आता ते पणजीतल्या कला अकादमीमध्ये ठेवलं जाणार आहे आणि तिथून पुढे मिरामर इथं हे पार्थिव नेलं जाईल, तिथे अंत्यविधी त्यांच्यावर पार पडतील। हा सगळा प्रवास आपण असाच जाणून घेणार आहोत। सगळे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आता इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।